चांगल्या अन्नाची ओळख पहिल्या घासात होते आणि आजची पावभाजी त्याचीच साक्ष देणार आहे. स्वादाच्या या नव्या प्रवासात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर मग बनवूया भन्नाट मसालेदार पावभाजी. या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य स्क्रीनवरती दिलेले आहे. तसेच पावभाजीला सुंदर रंग आणि चव मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत, त्या नक्की पहा. तर आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे, गोबी, मटार, ढोबळी मिरची आणि बीटरूट घालूया. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या काढाव्यात. जर मटार ताजे असतील तर 3 ते 4 शिट्ट्या पुरेशा आहेत आणि जर वाळवलेले मटार वापरत असाल तर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून 5 ते 6 शिट्ट्या काढाव्यात. ढोबळी किंवा शिमला मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. तसेच बीटरूट देखील ऑप्शनल आहे. टिप नंबर 1, मी इथे बीटरूटचा वापर पावभाजीला आकर्षक लालसर रंग येण्यासाठी करत आहे. टिप नंबर 2, टोमॅटो निवडताना शक्यतो काश्मीरी लाल टोमॅटो वापरा. त्यामुळे पावभाजीला नैसर्गिक आणि सुंदर रंग मिळतो. टिप नंबर 3, जर तुम्हाला बटर आवडत नसेल तर त्याऐवजी शुद्ध तुपाचा वापर देखील करू शकता. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडा आणि बघा, आपल्या सर्व भाज्या छान मऊ आणि व्यवस्थित शिजल्या आहेत. आता पावभाजी मॅशरच्या साहाय्याने या सर्व भाज्या चांगल्या मॅश करून एकजीव करून घ्या. जितक्या चांगल्या भाज्या मॅश होतील तितकी पावभाजी अधिक स्वादिष्ट लागेल. आता सुरू करूया भाजीला. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून गरम करून घ्या. त्यानंतर 2 टेबलस्पून बटर घालून वितळू द्या. बटर छान वितळल्यानंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया. यानंतर टोमॅटो घाला आणि लगेचच थोडेसे मीठ घालून शिजवूया. या मिठामुळे टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते. नंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. टोमॅटो छान शिजल्यानंतर त्यात पावभाजी मसाला, काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मी येथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणि सुंदर रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट वापरत आहे. यानंतर यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर त्यात आपण तयार करून ठेवलेले भाज्यांचे मिश्रण घालूया आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊया. यामध्ये
आवश्यक वाटल्यास थोडेसे गरम पाणी घालून भाजी आपल्या आवडीनुसार घट्ट करून घेऊ शकता. भाजी छान उकळल्यानंतर वरून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि थोडंसं बटर घालूया आणि मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटे शिजवून घेऊया. आणि बघा, तयार आहे आपली भन्नाट, मसालेदार, बटरने भरलेली पावभाजी. टीप नंबर 4. पावभाजीला आकर्षक रंग येण्यासाठी आपण काश्मीरी लाल तिखटाचा वापर करू शकतो. आता वळूया नेक्स्ट प्रोसेसकडे. एका पॅनमध्ये थोडंसं बटर, चिमूटभर पावभाजी मसाला, चिमूटभर लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्या. नंतर पावाचे 2 भाग करून दोन्ही बाजूने छान लालसर आणि खमंग भाजून घ्या. तयार आहेत आपली स्वादिष्ट रोस्टेड पाव. गरमागरम पावभाजी आणि खमंग रोस्टेड पाव तयार आहेत. म्हणतात ना, जेवणात चव असेल तर मनही तृप्त होतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.